नमस्कार, मी आशिष जाधव. झी 24 तासच्या रोखोक चर्चेत तुमचं स्वागत. करोनाचा कहर वाढलेला आहे मुंबईसह महाराष्ट्रात. करोनावरती नियंत्रण मिळवणं मुश्किल बनलेलं आहे. ही वस्तुस्थिती राज्य सरकारनं सुद्धा ओळखलेली आहे. म्हणूनच युद्ध पातळीवरती वेगवेगळ्या स्तरांवर काम सुरू आहे. दरम्यान विरोधी पक्ष अर्थात भाजपनं आपलं शिष्टमंडळ राजभवनावरती नेलं. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्यपालांना जे भाजपनं निवेदन दिलं त्यामध्ये राज्य सरकार अपयशी ठरलेलं आहे. करोनाचा फैलाव हा वेगानं होत आहे. राज्य सरकार, प्रशासन, नोकरशहा यांच्यामध्ये समन्वय नाही. त्यामुळं परिस्थिती बिकट बनलेली आहे. आता राज्यपालांनी यावरती राज्य सरकारला कठोर निर्देश द्यावे जेणेकरून करोना फैलावाची स्थिती ही नियंत्रणात येऊ शकेल. त्याचबरोबर निवेदनामध्ये अनेक तक्रारी, हरकती आणि सूचना या भाजपनं केलेल्या आहेत. यावरती राज्य सरकारनं नेहमीप्रमाणेच पवित्रा घेतलेला आहे की करोनाची वस्तुस्थिती समजून घ्या, राजकारण करणं थांबवा. पण हे एवढं सहज आणि सोपं आहे का? राजकारण का करावं लागतं? जर का प्रशासन कमी पडत असेल, व्यवस्था कुचकामी ठरत असेल, करोनाचा फैलाव वेगानं वाढत असेल, करोना बाधितांची संख्या वेगानं मोठी होत असेल, बळींची संख्या सुद्धा लक्षणीय होत असेल, तर मग विरोधकांनी आवाज उठवायचा की नाही हा सवाल आता राज्यकर्त्यांनाही विचारावा लागतोय. त्यासाठीच आज आपण ही चर्चा करतो आहोत. करोना चिघळलाय. होय, करोना चिघळलाय. या चर्चेत सहभागी होण्यासाठी आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत. आपल्यासोबत भाजपचे आमदार प्रवक्ते राम कदम आहेत. त्याचबरोबर आपल्यासोबत शिवसेनेचे आमदार प्रवक्त्या डॉक्टर मनीषा कायंदे आहेत. याशिवाय आपल्यासोबत काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत सुद्धा आहेत. तसंच आपल्यासोबत आरोग्यविषयक पत्रकारिता करणारे पत्रकार, ज्येष्ठ पत्रकार संतोष आंधळे आणि झी 24 तासचे राजकीय प्रतिनिधी दीपक भातुसे सुद्धा आहेत. मी चर्चा सुरू करण्यापूर्वी आज जे शिष्टमंडळ राजभवनात राज्यपालांना भेटलं त्या शिष्टमंडळाचे अध्यक्ष विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे काय म्हणालेले आहेत, त्यांचं दुखणं तरी काय ते ऐका. माननीय राज्यपाल महोदयांची भारतीय जनता पक्षाच्या वतीनं आम्ही आज भेट घेतली आहे. कोरोनामुळे जे संकट उभं राहिलं आहे त्याचा सामना करताना महाराष्ट्र सरकारच्या वतीनं ज्या प्रकारे तो मुकाबला केला पाहिजे, सामना केला पाहिजे, तसं होताना दिसत नाही. आणि त्यामुळे आज देशामध्ये सर्वात जास्त कोरोनाचे पेशंट्स आणि सर्वात जास्त कोरोनामुळे मृत्यू हे महाराष्ट्रात झाले आहे आणि याची संख्या रोज वाढते आहे. आणि विशेषतः मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद जे प्रमुख शहरं आहेत या शहरांमध्ये याचा प्रादुर्भाव फार वेगानं वाढतो आहे आणि अनेक लोकांना उपचार देखील मिळत नाही आहेत. अशा प्रकारची परिस्थिती आहे. एकीकडे कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे रुग्णांना उपचार मिळत नाही आहे आणि दुसरीकडे राज्यामध्ये शेतकऱ्यांची परिस्थिती देखील दिवसेंदिवस वाईट होते आहे. अजूनही त्यांचा शेतमाल हा घरी पडलेला आहे. तो खरेदी करण्याची कुठली व्यवस्था राज्य सरकारने केली नाही. खरं म्हणजे खरेदीचे सगळे पैसे केंद्र सरकार देतं, पण खरेदी राज्य सरकारला करावी लागते. मात्र त्याची व्यवस्था अद्यापपर्यंत झालेली नाही. खरीपाचा नवीन हंगाम आहे, त्याही संदर्भातली कुठली व्यवस्था झालेली नाही. बियाणं कोणाला मिळत नाही, खतं मिळत नाहीत, कर्ज मिळत नाहीत आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यावर अतिशय विचित्र अशा प्रकारची परिस्थिती आली आहे. यासोबत वेगवेगळे जी घटकं आहेत, विशेषतः 12 बलुतेदार जे आहेत यांच्यासमोर एक फार मोठं संकट आहे. आणि म्हणून आमची मागणी अशी आहे की ज्या प्रकारे केंद्र सरकारने पॅकेज दिलं, वेगवेगळ्या राज्य सरकारांनी देखील पॅकेज दिलं आहे, महाराष्ट्राचं एकमेव सरकार असं आहे की ज्याने कुठलंही पॅकेज दिलेलं नाही. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने देखील पॅकेज दिलं पाहिजे. भाजपच्या या आरोपांवरती राज्याचे ज्येष्ठ मंत्री, काँग्रेसचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात काय म्हणतात बघा. आपण देशात पाहिलं तर महाराष्ट्र सगळ्यात चांगलं काम करतोय सर्व बाबतीत. इव्हन आपण पाहिलं असेल की मायग्रंट लेबरच्या बाबतीत आम्ही जे काम केलेलं आहे, आज 1.5-2 महिने ह्या सर्वांना, लाखो लोकांना सांभाळण्याचं काम केलंय. आता पाठवणी सुद्धा सन्मानानं करतो आहोत.
त्याचं कौतुकच. उत्तर प्रदेशात जे कामगार गेलेत, लेबर गेलेत, ते आपलं कौतुक करतायत. आणि आजाराच्या बाबतीत सुद्धा, आरोग्याच्या बाबतीत असेल, प्रशासन म्हणून असेल, सर्व क्षेत्रामध्ये अत्यंत चांगलं काम हे चाललेलं आहे. खरं जे माननीय मुख्यमंत्र्यांनी तर विरोधी पक्षांच्या सुद्धा सूचना घेतलेल्या आहेत, त्यांच्याबरोबर बैठक घेतलेली आहे. कायम सन्मान विरोधी पक्षांच्या सूचनांचा सुद्धा ठेवलेला आहे आणि अजूनही पुढे ठेवण्याचा प्रयत्न आहे. पण त्यांना येऊन जाऊन काय करायचं असेल तर ते राज्यपालाकडे जाणे आणि तक्रार करणे आणि त्याच्यातून राजकारण साधण्याचा प्रयत्न करणे, याच्या पलीकडे भाजप जाऊ शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे. कमीत कमी या काळात तरी, या संकटाच्या काळामध्ये तरी राजकारण सोडून आपण एकत्र पद्धतीने गेलं पाहिजे, काम केलं पाहिजे आणि जनतेला दिलासा दिला पाहिजे, हे त्यांनी समजून घ्यावं. मी थेट जातोय राम कदम यांच्याकडे. भाजपचे आमदार आहेत, त्यांचं शिष्टमंडळ म्हणजे भाजपचं शिष्टमंडळ राज्यपालांना भेटलेलं आहे, त्यांनी निवेदन दिलेलं आहे. राम कदम, कोरोना हे ग्लोबल पेंडेमिक आहे, जागतिक महामारी आहे. अशा वेळी अमेरिकेपासून अनेक पाश्चिमात्य देशांमध्ये सुद्धा सुरुवातीला जेव्हा कोरोनाचा उद्रेक झाला आणि त्यानंतरही आजही काय करावं सुचत नाही आहे. त्यांची भक्कम अशी आरोग्य यंत्रणा उघडी पडलेली आहे. त्या मानानं भारतामध्ये परिस्थिती काहीशी नियंत्रणात आहे. महाराष्ट्रासह मुंबईमध्ये भारतात सर्वाधिक बळींची आणि मृतांची आणि बाधितांची संख्या जास्त असेलही, पण एक कारण समजून घ्या, मुंबई हे इंटरनॅशनल एअरपोर्टचं महत्त्वाचं ठिकाण आहे. तिथनं इथं फैलाव जास्त झालेला आहे. मुंबई हे असं शहर आहे की तिचे लोकांची घनता जास्त आहे, झोपडपट्टी तिथं आहे. तिथं या क्षणी प्रत्येक वेळी सरकारला दोष देऊन होणार नाही आहे. सरकारला मदत करावी लागेल, सरकारला सूचना द्याव्या लागतील, सरकारबरोबर डायलॉग निर्माण करावा लागेल. त्याऐवजी राज्यपालांना भेटून निवेदन देऊन केवळ आरोपांचं राजकारण होईल. आशिष, आज लॉकडाऊनचा 56वा दिवस आणि देशभरामध्ये जेवढे कोरोना पॉझिटिव्ह पेशंट आढळत आहेत त्यातला प्रत्येक तिसरा पेशंट हा आपल्या मुंबई महाराष्ट्रातला आहे आणि प्रत्येक तिसरा मृत्यू हा देखील आपल्या मुंबई महाराष्ट्रातला आहे. हे दुर्दैव आहे, वाईट आहे. आम्हाला प्रोग्रेसिव्ह राजकारण करायचंय, आम्हाला आरोप प्रत्यारोपाचं राजकारण करायचं नाही. म्हणून पहिल्या दिवसापासून आम्ही महाराष्ट्र सरकारला पूर्णपणे सहयोग करू. ज्या काही त्यांना योजना राबवायच्या त्याच्यामध्ये आम्ही सूचना देऊ, आम्ही चांगल्या पॉझिटिव्ह सूचना देऊन आपण महाराष्ट्राच्या लोकांना या संकटातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करू. ही भूमिका या मागच्या 56 दिवसात आमची वारंवार राहिली. आता आशिष, मला एक सांगा की मुंबई हे आंतरराष्ट्रीय शहर मान्य, बँगलोर हे नाहीये का, दिल्ली हे नाहीये का, किंबहुना कोणतं असं शहर आहे की ज्या शहरामध्ये झोपडपट्ट्या नाही आहेत? त्या कलकत्त्यामध्ये पण आहेत, दिल्लीमध्ये पण आहेत, सर्वत्र आहेत. आता मूळ मुद्देसूद मी तुम्हाला काही गोष्टी या ठिकाणी सांगतो. पहिला मुद्दा असा आहे, लॉकडाऊन एप्रिलमध्ये आहे, पण महाराष्ट्र सरकार मेच्या पहिल्या आठवड्याच्या नंतर 8 रुपये 12 रुपये किलोचं धान्य देतं. काय उपयोग त्या धान्याचा? अजूनही त्याचं वाटप झालेलं नाही. आता जर महाराष्ट्रातल्या घराघरामध्ये उपासमार होत असेल आणि भाजपनं, देवेंद्र फडणवीस साहेबांनी किंवा आमच्या नेत्याने किंवा मी सुद्धा प्रवक्ता म्हणून या ठिकाणी मांडलं तर मी आरोप करतोय. म्हणजे क्वारंटाईन सेंटरमध्ये दुपारचं जेवण पोहोचत नाही, डायबिटीसचे म्हातारे लोक आहेत त्या ठिकाणी, आमच्या आया बहिणी आहेत, त्यांची उपासमार होते, त्यांना औषधं दिली जात नाहीत, असं जर मी या ठिकाणी मांडलं तर आरोप आहे. म्हणजे सायन हॉस्पिटलमध्ये प्रेताच्या शेजारी तुम्ही कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा तुम्ही उपचार करता, असं जर मी या ठिकाणी मांडलं तर हा आरोप आहे. रिक्षावाल्यांनी काय करायचं, टॅक्सीवाल्यांनी काय करायचं, मुंबईतल्या डबेवाल्यांनी काय करायचं, भांडी घासणाऱ्या बायकांच्या घरातले संसार कसे चालणार, असा जो प्रश्न आम्ही सरकारला विचारला आणि मायबाप सरकारनं, महाराष्ट्राच्या सरकारनं त्यांच्या चुली कशा पेटतील याचा विचार करावा, त्याच्यावर काही प्रोव्हिजन करावं असं विचारलं तर आम्ही आरोप केला. म्हणजे आरोपाची आपण परिभाषा ठरवून घेऊ. आशिष, आपण स्वतः चला, या ठिकाणी जेवढे प्रवक्ते आहेत तेवढ्यांनी चला, किंवा दीपक भासूते अतिशय निपक्षपाती पत्रकारिता करतात. मुंबईमध्ये लीलावती, हिंदुजा, जसलोक, ब्रिज कँडी, हिरानंदानी कुठलंही प्रायव्हेट हॉस्पिटल, कुठलंही सरकारी हॉस्पिटल, कुठलंही बीएमसीचं हॉस्पिटल मला तुम्ही प्रवेश मिळवून दाखवा. 5-5, 6-6 तास पेशंट रखडतायत, त्यांना कुठल्या हॉस्पिटलमध्ये प्रवेश मिळत नाही. आम्ही बोलायचं नाही? म्हणजे मोदीजींनी 3 महिन्याचं मोफत धान्य दिलं, महाराष्ट्र सरकार वाटणार नाही, आम्ही बोलायचं नाही? शेतकऱ्यांच्या शेतामध्ये धान्य पडू नये, महाराष्ट्र सरकार विकत घ्यायला तयार नाही, आम्ही बोलायचं नाही?
आणि जर आम्ही बोललो तर आरोपाचं राजकारण करतो. नाही, आम्हाला पॉझिटिव्ह राजकारण करायचंय. ह्यांची घडी फिरून 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 कुठे घ्यायचंय? केंद्र सरकारने आम्हाला काय दिलं? अरे केंद्र सरकारने तुम्हाला भरपूर दिलंय. तुम्ही 1 रुपयाचं पॅकेज दिलं का? 1 रुपयाचं स्वतः पॅकेज द्यायचं नाही असं आम्ही विचारलं तरी ह्याला ह्यांनी आरोप धरायचा. या संकटाच्या काळात आम्हाला आरोप करायचा नाही आशिष. मी तुम्हाला देवाशपथ सांगतो, आरोग्य यंत्रणेमध्ये महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठं काम गिरीश महाजन करतात. होय, राष्ट्रवादीचे नेते असले तरी हसन मुश्रीफ देखील मोठं काम करतात. हे मला पक्षाच्या सीमेच्या पलीकडे जाऊन मान्य करावं लागेल. आणि त्या खालोखाल माझं सगळ्यात मोठं काम आहे आरोग्य यंत्रणेमध्ये. माझ्याकडे 8 लोकांचा पगारी स्टाफ आहे, जे महाराष्ट्रातून आलेल्या पेशंटना वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो. सर्व टीमशी माझे चांगले संबंध आहेत. दिवस लागतो त्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिशन घ्यायला. अशी जर परिस्थिती 3 टर्म निवडून आलेल्या आमदाराची असेल तर गोरगरीब जनतेचं, लोकांच्या घरी घरकाम करणाऱ्या लोकांना कसा हॉस्पिटलमध्ये प्रवेश मिळेल? मुंबईमध्ये फक्त कोरोनासाठी 4200 बेड आहेत आशिष. 56 दिवस झाले, 4200 बेड फक्त. आणि क्वारंटाईन जे झालेत ना, फक्त धारावीची संख्या 40,000च्या वर आहे. क्वारंटाईन झालेल्या पेशंटना जे पॉझिटिव्ह आहेत, कोरोना पॉझिटिव्ह आहेत, होय, सिम्पटम नाही आहेत पण कोरोना पॉझिटिव्ह आहेत. अनेक ठिकाणी त्यांना औषध दिलं जात नाही. आम्ही मांडायचं नाही म्हणजे आम्ही काहीही बोललोय ह्यांना तरी ह्याच्यावर हे म्हणणार बघा विरोधी पक्ष आरोप करतोय. जी तुम्ही झी न्यूजनी बातमी दाखवली क्वारंटाईनची, ती आपण सकाळपासून चालवत होतात आशिषजी, ती ट्विट जे झालं मान्य आहे. त्या ट्विटमध्ये जी क्वारंटाईनची परिस्थिती होती ती बदलले का हो? कालची परिस्थिती सांगतो, परवाची पवईच्या क्वारंटाईन सेंटरमध्ये माझ्या घाटकोपरची लोक नव्हती, दुसऱ्या मतदारसंघातील लोक होती, उपासमार होत होती, दुपारचं जेवण गेलं नव्हतं. शेवटी संध्याकाळी 5 वाजता जेवण द्यायला त्या ठिकाणी आमदार राम कदम गेला. महाराष्ट्र सरकार पुढे नाही आलं. हे जर मी पॉझिटिव्ह भूमिकेतून ठीक आहे. दिशाभूलही नको आणि कोणावर अन्यायही नको. एकनाथ शिंदे सुद्धा मोठं काम या दरम्यान त्यांनी केलेलं आहे. त्यांचाही उल्लेख राहिलेला आहे. तिघांचा उल्लेख झाला, त्यांचाच कशाला बाकी ठेवायचा म्हणून मी केलेला आहे. मी मनीषा कायंदे यांच्याकडे जातोय. शिवसेनेचे आमदार आहेत, सत्ताधारी पक्षाच्या प्रवक्त्या आहेत. जसं सचिन सावंत आहेत तसंच आमदार मनीषा कायंदे सुद्धा आहेत. मनीषाताई, पुन्हा तोच प्रश्न आहे बघा. आज राज्यपालांना भेटून विरोधी पक्ष नेत्यांनी राज्य सरकारनं सुद्धा करोना पॅकेज द्यावं अशी मागणी केलेली आहे. राज्य सरकार जी उपाययोजना करते आहे ती पुरेशी नाही आहे. एकीकडं राज्य सरकार करोनाशी निपटत आहे म्हणजे आरोग्य यंत्रणा काम करते आहे, आणि दुसरीकडं जे सामान्य नागरिक आहेत राज्यातले, मग रेशनचं धान्य असेल, सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत ते मोफत धान्य वाटप असेल किंवा कार्ड धारकांना देणं असेल, तसंच मग शेतकऱ्यांचा सुद्धा प्रश्न मोठ्या प्रमाणात आवासून उभा आहे. एक तर खरीप हंगाम तोंडावरती आहे, अशा वेळी त्यांना सुद्धा दिलासा देणं गरजेचं आहे. कर्ज पुरवठा खास करून ती बाब खूप मोठी आहे. शासनाकडून, सरकारकडून धोरणात्मक निर्णयांची अंमलबजावणी करण्यासाठी जी इच्छाशक्ती दाखवावी लागते, शासन करते आणि नोकरशहांमध्ये जो समन्वय पाहिजे आहे तो दिसत नाही आहे. ह्या तक्रारी केवळ विरोधकांच्या नाही आहेत, तर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण सुद्धा हे बोललेले आहेत आणि लोकांनाही ते दिसतंय. यावरती उपाय शोधणं गरजेचं आहे. मी असं म्हणत नाही की अगदी 100% सगळंच स्मूथली चाललंय, सगळंच सुरळीत चाललंय. हो, कुठे 19-20 होत आहे, कुठे प्रॉब्लेम येतात आहे, पत्रकांमध्ये वेगवेगळ्या काहीतरी असेल, परंतु ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्ष हे रंगवण्याचा प्रयत्न करतेय की महाराष्ट्र बचाव, म्हणजे आता त्यांचं नेमकं महाराष्ट्र बचाव आता काय, म्हणजे आम्ही तर महाराष्ट्राला वाचवण्याचा प्रयत्न केलाय, भाजपपासूनही आणि कोरोनापासूनही वाचवण्याचा प्रयत्न करतोच आहे. मला सांगा, पण हे उठसूट राज्यपालांकडे जाणं म्हणजे आज आता कोरोनाच्याच परिस्थितीत नाही तर गेले 4-5 महिने त्यांचं हेच चाललंय. सकाळी 8 वाजता म्हणजे हेच चालू होतं. म्हणजे त्यांचं एकंदरच त्यांचा प्रशासनावर विश्वास नाही का? म्हणजे आता मुख्यमंत्र्यांनी मीटिंग घेतली, सगळ्या विरोधी पक्षांना बोलवलं, आतमध्ये एक बोलायचं, बाहेर येऊन वेगळं बोलायचं, हे चालू आहे. बरं, तुम्ही दिशा, तुम्हाला वाटत असेल सरकारची ही पावलं घेतली पाहिजे. माननीय मुख्यमंत्री ज्यांनी सूचना दिल्या सगळ्यांच्या सूचनांचं पालन करण्याचा ते प्रयत्न करत आहेत.
तर त्याच्यावरही त्यांचं समाधान नाही. बरं, विरोधी पक्ष नेते आहेत, ते कधी बोलू शकतात, कधी मुख्यमंत्र्यांशी संवाद साधू शकतात, पण त्यांना ते काही कमीपणाचं वाटतंय का? आता समस्या खूप आहेत, आवाज उभे आहे, शेतकऱ्यांचा आहे, माल खरेदीचा आहे, धान खरेदीचा आहे, सगळ्या आहेत. या सगळ्या लाईनअप करण्याचा सरकार 100% प्रयत्न करत आहे. ज्या केंद्राकडनं सूचना येत आहेत त्याचं सुद्धा पालन होत आहे, असं नाही, कारण त्याचंही पालन करावं लागतं. नाहीतर ते म्हणतात बघा, केंद्र एक बोलतंय आणि महाराष्ट्र त्याचं ऐकत नाहीये. इतर शहरांशी, इतर राज्यांशी महाराष्ट्राची कंपॅरिझन होऊ शकत नाही. इथली लोकसंख्या ही खूप प्रचंड मोठी आहे. इथे जे मायग्रंट आहेत, जितके मायग्रंट महाराष्ट्रात आहेत, स्थलांतरित मजूर आहेत, तिकडे उत्तर प्रदेश आणि युपी मध्ये किंवा मध्य प्रदेशमध्ये, राजस्थानमध्ये तितके नाही आहे. केरळमध्ये तर नाहीच आहेत, अतिशय कमी असतील तिकडे. आणि जे असतील ते सुशिक्षित लोक तिकडे आलेले असतील, कारण केरळ मुळातच एक लिटरेट, 100% लिटरेट असलेलं स्टेट आहे. ठीक आहे, मी मनीषाताई तुमच्याकडे पुन्हा येतोय. मी सचिन सावंत यांच्याकडे जातोय. सचिन सावंत, बघा, उगीच दोष देणे म्हणजे दोष देणे नव्हे, विरोधाला विरोध करणे नव्हे, पण काही गोष्टी ह्या ठळकपणे जाणवतात. लॉकडाऊन 4 ची घोषणा कधी झाली? 24 तासांपूर्वी. झोन डिमार्केशनची परवानगी ही राज्यांना दिली की तुम्ही तुमच्या परिसरामधले किंवा तुमच्या राज्यातले, प्रदेशातले रेड झोन असेल, ऑरेंज झोन असेल, ग्रीन झोन असतील, त्यांची विभागणी करा आणि गाईडलाईन्स लागू करा. 24 तास लागतात नियमावली जारी करायला, आदेश जारी करायला. ह्या ज्या बाबी आहेत ना, ह्या केवळ आणि केवळ शासनकर्ते आणि नोकरशहांमध्ये समन्वय नसल्यामुळं पुढे येत आहेत असं अनेकांना वाटतंय. केवळ भाजपलाच वाटतं असं नाही आहे. जे म्हणून आजवर नोकरशहांचं आणि राज्यकर्त्यांचं त्यांच्याशी वागणं, त्यांचा समन्वय जवळून बघून आहेत, त्या प्रत्येकाला असं वाटतंय. नाही, एक लक्षात घ्या, बघा, मी मनीषाताई जी की म्हणाल्या त्याच्याशी मी सहमत आहे. खऱ्या अर्थानं ही अभूतपूर्व संकट या देशावरती आलेलं आहे. आणि मला आश्चर्य वाटलं राम कदमजींचं बोलणं ऐकून की मुंबईची तुलना त्यांनी इतर कॉस्मोपॉलिटियन जे शहर आहेत त्यांच्याशी केली. मुंबईचं आंतरराष्ट्रीय महत्व हे मला असं वाटतं की त्यांना कदाचित माहीत नसावं किंवा कदाचित त्यांच्या दृष्टिकोनातून ते कमी असावं, परंतु देशाच्या दृष्टिकोनातून ते मोठं आहे. आणि त्यामुळे विदेशातनं येणारा जो ओघ आहे तो ह्या मुंबई शहरामध्ये प्रचंड मोठा आहे. बिझनेससाठी देखील येतात. दिल्लीला बिझनेससाठी तेवढं जात नाही जेवढं मुंबईला यावं लागतं. आणि हा जो कोरोना व्हायरस आलाय तो काय भारत भूमीमध्ये काही जन्माला आलेला नाही आहे. हा जन्माला आला बाहेरच्या वुहानमध्ये आला, चायनामध्ये आला. आणि तो कधी आला? तो डिसेंबर महिन्यामध्ये आला. आपल्याकडे जेव्हा लॉकडाऊन जारी करण्याचं केंद्र सरकारला आठवण झाली ती 24 मार्चला झालेली आहे. आणि तोपर्यंत जवळपास सरकारचाच आकडा 15 लाख लोक या देशात आले होते. आता हे 15 लाख लोक बाहेरनं आले, ते बाहेरनं हा घेऊन आले व्हायरस. त्यांना थांबवण्याची जबाबदारी कोणाची होती? त्यांची त्या ठिकाणी टेस्टिंग करून त्या ठिकाणी व्यवस्था लावली असती तर आज 8.5 कोटी लोक जी स्थलांतरित मजूर रस्त्यावर फिरतायत ती वेळ नसते आली. कोणाचा दोष आहे हा दोष जर आम्ही त्या ठिकाणी विचारलं तर आम्ही मोदी सरकारच्या विरोधात होतो. खरं आमच्या बरोबर उभं राहून त्या संदर्भामध्ये ताकदीनं मोदी सरकारच्या विरोधात भूमिका मांडायची मला असं वाटतं की भारतीय जनता पक्षाची असली पाहिजे होती, ताकद असली पाहिजे होती, पण ती त्यांच्यामध्ये नाहीये. तबलिकी समाजाचा विषय मोठ्या प्रमाणामध्ये राष्ट्रीय स्तरावर केला, त्याला परवानगी केंद्र सरकारने दिली नाही का? दिल्ली पोलीस कोणाची हातात देतं? त्यांना परवानगी त्यांनी दिली आणि संपूर्ण देशामध्ये ते पळाले ज्या वेळेला, त्या वेळेला थांबवण्याची जबाबदारी कोणाची होती? त्यांची होती. मग आम्ही त्या ठिकाणी बोलायचं नाही का? महाराष्ट्र सरकारनं त्यांना परवानगी दिली नाही म्हणजे महाराष्ट्र सरकार दिल्ली सरकारच्या पेक्षा चांगलं काम करते की नाही? निश्चितपणे करते. स्थलांतरित मजुरांच्या संदर्भामध्ये तुम्ही 2-3 मुद्दे सांगतो तुम्हाला. खऱ्या अर्थानं हा जो लॉकडाऊन तुम्ही जारी केला तो जर विचारपूर्वक केला असता आणि त्यावेळेला सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली असती तर देशामधली परिस्थिती कळली असती तुम्हाला आणि तुम्हाला सांगता आलं असतं की त्या संदर्भामध्ये थोडा वेळ त्यांना द्यावा, या जेवढ्यांना परत जाता येईल त्यांना मुभा देत आहोत. त्यावेळेला ही करोनाची संख्या, बाधितांची संख्या कमी होती. आज 2 महिन्याने तुम्हाला ती आठवण होते, त्यावेळेला करोना बाधित 1 लाखाच्या वरती पोहोचलेत. आज महाराष्ट्राच्या पासून त्या मुंबई पासून त्या सगळे जे लोक गेले असतील किंवा इतर देशातले आले असतील त्यांचं आता गावखेड्यापर्यंत त्या ठिकाणी हा करोना घेऊन जाण्याचे सारखे वाहक असण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात आहे. बरं, 2 महिन्यामध्ये आम्ही हे आता 8-8.5 रुपयाच्या संदर्भामध्ये बोलतायत. राज्याची एकंदर परिस्थिती पाहता राज्यातल्या पूर्ण देशभरामध्ये इतर अनेक राज्यांपेक्षा
या स्थलांतरित मजुरांच्या काळजी घेण्याकरता मोठ्या प्रमाणामध्ये काम झालं. 3 वेळेचं जेवण त्या ठिकाणी देणं असेल, शेल्टर त्या ठिकाणी जे काही कॅम्प असतील ते करणं असेल किंवा त्यांच्या खाण्यापिण्याची काळजी घेण्याची व्यवस्था केली. एक प्रस्ताव दिला होता राम कदमजींना, त्याचं उत्तर नसणार आहे कारण भाजपच्या सरकारला, केंद्र सरकारला प्रस्ताव दिला होता की आम्ही जे धान्य वाटलंय सगळ्यांना त्यातलं जे उरलेलं वाढीव धान्य आहे ते या स्थलांतरित मजुरांना देण्यात यावं, आम्हाला ती परवानगी द्या. पण ती परवानगी दिली नाही केंद्र सरकारनं. रामविलास पासवानांनी त्याचं उत्तरच दिलं नाही. आता 2 महिन्यानंतर तुम्ही आता 5 किलो फुकट धान्य देण्याचा त्या ठिकाणी प्रस्ताव करता. 2 महिने का दिले नाही? तुम्हाला त्याची काळजी नाही वाटली? तुमच्यामुळेच ते रस्त्यावर आहेत. आणि त्याचबरोबर ज्या पद्धतीचं राजकारण यांच्याकडनं चाललेलं आहे की ह्यांचे मुख्यमंत्री मोदी सरकारचं ऐकत नाहीत. मोदीजीने जारी केलं की स्थलांतरित मजुरांना परत पाठवण्याची व्यवस्था करावी. ह्यांच्या सगळ्या योगी आदित्यनाथ पासून ते मध्य प्रदेश पासून आता कर्नाटकाने देखील बंदी घातलेली आहे. आणि ही परिस्थिती त्या ठिकाणी असताना तुमचे मुख्यमंत्री त्याचं ऐकत नाहीत, ह्याच्याबद्दल आम्ही बोलायचं नाही, तुम्ही काय बोलणार नाही. दुसरी गोष्ट, राज्याची आर्थिक परिस्थिती काय आहे? मार्च महिन्यामध्ये पहिल्याच महिन्यामध्ये 25,000 कोटीचा रेव्हेन्यू लॉस आला. त्याच्यानंतर प्रत्येक महिन्यामध्ये 10,000 कोटीचा रेव्हेन्यू लॉस येतोय. आज एप्रिलमध्ये आणि मे महिन्यामध्ये पण 10,000 कोटी रुपयाचा रेव्हेन्यू लॉस होतोय. तुम्ही देश पातळीवरती स्थलांतरित मजूर असतील, गरीब असेल, त्या ठिकाणी सिनियर सिटीजन असतील किंवा राज्य असतील, कोणालाही काही दिलं नाही, 5 पैसे दिले नाही. तुम्ही कर्ज दिलंय, कर्ज. तुम्हाला जर त्या ठिकाणी काम करायचं कर्जात काम करा, हे तुमचा संदेश आहे. आणि तुम्ही आज म्हणता की पॅकेजची गोष्ट करता. या आर्थिक मदतीच्या पॅकेजमध्ये मदतीचा शब्दच नाही. ते तशा तऱ्हेचं पॅकेज जर तुम्ही अपेक्षा करत असाल, आम्ही देणार नाही. महाराष्ट्र सरकार लोकांना रस्त्यावर सोडणार नाही तुमच्यासारखं. आम्ही त्या ठिकाणी निश्चितपणे सरकार जनतेच्या पाठीशी राहू, हे आम्ही तुम्हाला आव्हान देतो. मी कालच मागणी केली त्यासाठी. आर्थिक मदतीचं पॅकेज जे भ्रमनिरास केंद्राकडनं झालेलं आहे त्याच्या अन्वये महाराष्ट्रानं आता तर हात सोडता कामा नये आणि महाराष्ट्र निश्चितपणे सोडणार नाही. परंतु वस्तुस्थिती ही आहे की या केंद्र सरकारकडनं कोणालाही मदत मिळालेली नाही. आणि आजच्या परिस्थितीमध्ये आर्थिक हलाखीमध्ये महाराष्ट्र सरकार चालत असताना तुम्ही मोदी सरकारची भलामण करता. आणि तुम्हाला नैतिक अधिकार काय आहे? तुम्ही स्वतःचा निधी देखील पीएम केअरला दिलाय, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या सहायता निधीला दिलेला नाहीये. त्यामुळे तुम्ही महाराष्ट्राची प्रतारणा कायम करत आलेलात, महाराष्ट्र विरोधी आहात. आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून आजच्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्र सरकारच्या हाताला हात लावून, खांद्याला खांदा लावून जनतेच्या या प्रश्नाची लढाईची भूमिका घेण्याऐवजी तुम्ही मोदी सरकारच्या चुकांना त्या ठिकाणी झाकण्याचा प्रयत्न करता आणि महाराष्ट्राच्या सरकारच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी टीका करत बसता. म्हणून तुम्हाला महाराष्ट्र विरोधी म्हटलं जाते. आणि आम्ही म्हणत नाही, जनता म्हणते. या संदर्भामध्ये आम्ही एकच भूमिका सांगतो शेवटचं, की विरोधी पक्षाने समन्वयाची भूमिका घ्यावी, समंजसतेची भूमिका घ्यावी. आणि समंजसतेची भूमिका ही राज्यपालांकडे जाऊन घेत नाही, मुख्यमंत्र्यांना भेटून त्या ठिकाणी निवेदन देण्याची भूमिका घेतली पाहिजे. आम्ही केलं पूर परिस्थितीमध्ये. मी स्वतः बाळासाहेब थोरात अध्यक्ष असताना त्यांच्या नेतृत्वाखाली गेलो कोल्हापूरला जेव्हा, आणि पश्चिम महाराष्ट्रात पूर आला. सगळं काँग्रेसचं शिष्टमंडळ गेलं आणि मुख्यमंत्र्यांना भेटलं, राज्यपालांना भेटलं नाही. आम्ही हे तुमचं राजकारण चालू आहे म्हणून ह्या परिस्थिती, आणि म्हणून आम्ही त्याचा विरोध करतो. ठीक आहे, ठीक आहे. मी दीपक भातुसे यांच्याकडे जातोय, आमचे राजकीय प्रतिनिधी आहेत. दीपक, 24 मार्चला लॉकडाऊन पुकारला गेला. त्याच्या आधीपासून म्हणजे महाराष्ट्रात जेव्हा 10 मार्चला पहिला करोनाबाधित रुग्ण सापडला तेव्हापासून नॉनस्टॉप रिपोर्टिंग, वार्तांकन तुम्ही करत आलेला आहात. याच्या पलीकडे जाऊन मला प्रश्न विचारायचा आहे. करोना विषाणू आहे, त्याचा फैलाव कसा होतो आता हे सर्वांना कळलेलं आहे. म्हणजे ही काही सांगून आलेली बाधा नाही आहे, ती अनाहूतपणे आलेली आहे. आणि या बाधेनं आम्हा सर्वांना विळख्यात घेतलेलं आहे. सर्वांसाठी हे नवीन होतं. तरी सुद्धा महाराष्ट्राचा आजवरचा इतिहास बघितला तर कितीही कठीण समय असेल तरी सुद्धा महाराष्ट्राचं जे प्रशासन आहे, जी राजकीय चौकट आहे ती इतकी भक्कम आहे की कुठलाही कठीण प्रसंग असू दे, महाराष्ट्र इतर राज्यांसाठी, देशासाठी आदर्श राज्य राहिलेलं आहे, शासनकर्त्यांच्या बाबतीत आणि प्रशासकीय चौकटीच्या बाबतीत. पण गेल्या विशेषतः 2 महिन्यात, 2.5 महिन्यात काय दिसलेलं आहे की समन्वयाचा अभाव दिसलेला आहे. मुख्यमंत्री दिसत आहेत, कुठे आहेत? 1 महिना झाला उपमुख्यमंत्री अजित पवार कुठे आहेत? ते दिसत नाही आहेत. कामगार मंत्री ना केंद्राचे आणि राज्याचे, लोकांना माहिती नाही आहे. मजुरांचा प्रश्न आ वासून उभा आहे. अशा ज्या छोट्या मोठ्या गोष्टी आहेत ना, यातनं ऑप्टिक दिसतंय. ऑप्टिक काय दिसतंय? मुख्यमंत्री सहानुभूतीपूर्वक बोलतात, लोकांची सहानुभूती मिळवतात, लोकांना धीराचे 2 शब्दही देतात. ठीक आहे. पण प्रशासन जेव्हा काम करतं ना तेव्हा लोकांना रिलीफ, मदत किंवा त्यांचा बचाव होतो. आणि म्हणून मग ही अपेक्षा ठेवावी लागते की शासनकर्ते आणि नोकरशाह हातात हात घालून, आणि त्यामध्ये सुद्धा राजकीय इच्छाशक्ती जर का शासनकर्त्यांची दिसली प्रत्येक स्तरावरती तर मग कामं मार्गी लागतात.
ते गेल्या 2 महिन्यांमध्ये राज्यात दिसलेलं नाही. मी सुद्धा माझ्या अनुभवाने हे सांगतोय, तुम्ही तर कदाचित वार्तांकन करताना प्रत्यक्ष अनुभवलं सुद्धा असेल. दीपक. निश्चित महाराष्ट्राने यापूर्वी अनेक संकट पाहिली आणि त्या संकटांवर अगदी समर्थपणे मातही केलेली आपण पाहिली आणि अनेक बाबतीत महाराष्ट्राने देशाला दिशा दिलेली आहे. अगदी सध्याच्या संकटामध्ये रोजगार हमी सारखी जी योजना मदतीसाठी मजुरांच्या समोर येताना आपण पाहतोय. स्वतः केंद्र सरकारने पंतप्रधानांनी जे पॅकेज जाहीर केलं त्याच्यामध्ये रोजगार हमीच्या योजनेसाठी जास्त हिस्सा ठेवलेला आहे, कारण रोजगारांना त्यामार्फत निधी जाईल, पैसे मिळतील कामावर, रोजगार हमी मार्फत जे कामं सुरू होतील त्याच्यामध्ये. आणि ही योजना कोणी दिली तर ही योजना सुद्धा रोजगार हमीची महाराष्ट्राने देशाला दिलेली आहे. म्हणजे महाराष्ट्राचं त्यात सगळ्यात मोठं योगदान आहे. ही योजना पहिल्यांदा महाराष्ट्रात सुरू झाली. या संकटाच्या काळात मात्र राज्य सरकार कुठेतरी चाचपडताना अजूनही आपल्याला पाहायला मिळतं आणि त्याच्यामागची कारणं आपण आधी लक्षात घेतली पाहिजेत. एक तर हे अभूतपूर्व संकट आहे. यापूर्वी असं संकट ना महाराष्ट्रावर आलं होतं ना कुठल्या देशावर आलं होतं. त्यामुळे हे नव्याने उभं राहिलेलं संकट आहे. त्याच्यातून बाहेर पडताना किंवा त्याचा मुकाबला करताना प्रत्येक पातळीवरती, प्रत्येक स्टेजवरती राज्य सरकार एक प्रकारे नवीन नवीन प्रयोग करते असं म्हणावं लागेल. कारण एखादा निर्णय घेतला तर तो योग्य पद्धतीने लागू होत नसेल तर निश्चितच तो निर्णय बदलला जातोय, त्याच्यात सुधारणा केली जाते. आणि हे आपण गेल्या जवळपास 2 महिन्यामध्ये वारंवार बघतो की राज्य सरकारने राज्य पातळीवर निर्णय घेतलेत, जिल्हा पातळीवर वेगळ्या पद्धतीने अंमलबजावणी त्याची सुरू आहे. कारण जिल्हा पातळीवरची स्थिती जी आहे ती तिथला जिल्हाधिकारी असेल किंवा महापालिकेचा आयुक्त असो तो चांगल्या पद्धतीने समजून घेतो, त्याला तिथली जास्त चांगली परिस्थिती माहिती असते, त्यामुळे तो आपल्या पद्धतीने तिथे काही निर्णय लागू करतो. पण याच्यामुळे पुन्हा एकदा एक समन्वयाचा अभाव जो आहे तो राज्याच्या प्रशासनामध्ये आपल्याला दिसला. कारण जिल्हाधिकाऱ्यांनी निर्णय घेताना त्या संदर्भात खरं तर राज्य सरकारशी चर्चा करायला हवी होती. ती चर्चा यापूर्वी अनेक ठिकाणी अनेक निर्णयांबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी किंवा महापालिका आयुक्तांनी मुख्य सचिवांशी केली नाही आणि परस्पर निर्णय घेतले. काही ठिकाणी तर एवढा गोंधळ आहे की पालकमंत्र्यांना माहित नाही आपल्या जिल्ह्यामध्ये काय चाललंय, कुठले निर्णय घेतले जातात आणि कुठले नियम लागू केले जात आहेत, त्या संदर्भातले आदेश कधी काढले जातात. आणि मग पालकमंत्री थेट मुख्यमंत्र्यांकडे येतात आणि तक्रार करतात की आमच्या जिल्ह्यामध्ये काय चाललंय ते अधिकारी आम्हाला सांगत नाहीत. म्हणजे अधिकाऱ्यांची सुद्धा एक जबाबदारी आहे. पालकमंत्री हा जिल्ह्याचा पालक असतो, त्याच्याशी चर्चा करून निर्णय घेतले पाहिजेत. आणि हे निर्णय घेताना राज्याची जी प्रमुख यंत्रणा आहे, मंत्रालय किंवा मुख्य सचिव आहेत, मुख्यमंत्री आहेत, या पातळीवर त्या निर्णयांची आधी कल्पना दिली पाहिजे आणि नंतर त्याची अंमलबजावणी केली पाहिजे. मात्र हे होताना गेल्या 2 महिन्यात दिसत नाही. त्यामुळे कदाचित आज मुख्य सचिवांना स्पष्ट आदेश काढावे लागले. आज मुख्य सचिवांनी आदेश काय काढले की याच्यापूर्वी जिल्हा पातळीवर, याच्या पुढे जिल्हा पातळीवर किंवा महापालिका पातळीवर कुठला निर्णय तुम्हाला घ्यायचा असेल तर त्याची पूर्व परवानगी मुख्य सचिवांकडनं घेणं तुम्हाला बंधनकारक आहे. गेले 2 महिने प्रशासकीय यंत्रणेमध्ये हा जो गोंधळ सुरू होता तो लक्षात आल्यामुळे कदाचित आधीच हा गोंधळ लक्षात यायला पाहिजे होता. मात्र उशिरा का होईना तो गोंधळ सरकारच्या लक्षात आला, मुख्य सचिवांच्या लक्षात आला आणि आज सरकारने तसे आदेश काढले आणि स्पष्टपणे त्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत की जिल्हाधिकाऱ्यांनी, महापालिका आयुक्तांनी मुख्य सचिवांच्या परवानगीशिवाय यापुढे कुठलेही निर्णय घेऊ नये. एकच गोंधळ आपण उदाहरणार्थ प्रेक्षकांना सांगूया. कल्याण डोंबिवली महापालिकेने जो निर्णय घेतला होता की तिथल्या महापालिका क्षेत्रामध्ये जे लोक राहतात आणि मुंबईमध्ये कामाला येतात त्यांना कल्याण डोंबिवलीमध्ये प्रवेश दिला जाणार नाही, त्यांनी मुंबईतच थांबावं आणि आपल्या कामाच्या ठिकाणी थांबून काम करावं. आता याच्यात अत्यावश्यक सेवेवर काम करणारे सगळे कर्मचारी होते, शासनाच्या सेवेत काम करणारे सगळे कर्मचारी होते, मग ते डॉक्टर्स असतील, महापालिका मध्ये काम करणारे असतील, नर्सेस असतील किंवा इतर जो अत्यावश्यक कर्मचारी आहेत तो होता. मात्र या आदेशामुळे गोंधळ काय झाला की तिथे राहणारे, कल्याण डोंबिवलीमध्ये राहणारे जे लोक होते, मुंबईत कामानिमित्त यायचे, जे 5% राज्य शासनाने आदेश दिले होते त्यानुसार, तर त्या कर्मचाऱ्यांना मुंबईत राहण्याची सोय नव्हती आणि महापालिका आयुक्तांनी तसा आदेश काढून टाकला. गोंधळ झाल्यानंतर तिथले पालकमंत्री एकनाथ शिंदेनी त्याला स्थगिती दिली. तो आदेश काढताना तिथल्या आयुक्तांनी ना राज्य सरकारशी चर्चा केली होती, ना मुख्य सचिवांशी चर्चा केली होती, ना पालकमंत्र्यांशी, म्हणजे पालक त्या जिल्ह्याचा असूनही पालकमंत्र्यांना सुद्धा त्या निर्णयाची उशिरा कल्पना आली. त्यामुळे हा गोंधळ जो आहे तो गोंधळ निर्माण होत होता आणि त्याच्यामुळेच आता राज्य सरकारने हे एक पाऊल उचललेलं आहे. आणि दुसरं, ही परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी नवे नवे निर्णय राज्य सरकार जेव्हा घेतं, जसा आज त्यांनी आदेश काढला त्याच्यात झोन जे आहेत ते झोनची वर्गवारी आपल्याकडे बदलण्यात आलेली आहे. केंद्र सरकारने यापूर्वी जे 3 झोन केले होते, ग्रीन झोन, ऑरेंज झोन आणि रेड झोन, आपल्या राज्यातही ते झोन लागू होते. मात्र आज नव्याने त्याची वर्गवारी राज्य सरकारने केलेली आहे. एक तर रेड झोन, नॉन रेड झोन आणि कंटेनमेंट झोन. कंटेनमेंट झोन जिथे कोरोनाचे रुग्ण आहेत तिथे लॉकडाऊन हा यापुढे कडकपणे त्याची अंमलबजावणी असेल. रेड झोन मध्ये काही प्रमाणात, म्हणजे कंटेनमेंट झोन वगळता रेड झोन मधला काही भाग आहे तिथे काही प्रमाणात शिथिलता असेल. आणि जो नॉन रेड झोन आहे
तिथे मात्र बऱ्यापैकी शिथिलता राज्य सरकारने दिलेल्या आजच्या आदेशानुसार. त्यामुळे नवी वर्गवारी केलेली आहे. किमान आता जे कंटेनमेंट झोन आहे तिथे जर लॉकडाऊन कडकपणे अंमलबजावणी त्याची केली तर कोरोनाचे रुग्ण वाढण्याचं जे प्रमाण आहे ते काही प्रमाणात त्याचा वेग जो आहे तो कमी होईल असा शासनाला विश्वास आहे. त्यामुळे कदाचित ही नवी वर्गवारी राज्य सरकारने केली असेल. त्यामुळे राज्य सरकार सुद्धा प्रत्येक निर्णयातून शिकतंय की बाबा आपल्याला कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी काय काय उपाययोजना करता येतील. आता हे नवीन जे उपाय राज्य सरकारने आज जाहीर केलेले आहेत त्याच्यात आणखी काही सुधारणा करायची असेल निश्चितच सुधारणा केल्याशिवाय, कारण चुका दिसल्या एखाद्या निर्णयात तर सुधारणा केली तर त्याच्यात वेळेवर सुधारणा केली तर पुढे ते फायदेशीर ठरेल. त्यामुळे राज्य सरकार गेल्या 2 महिन्यांमध्ये हे निर्णयांमध्ये जे बदल करते ते एक प्रकारे आपल्याला चांगलेही म्हणावे लागतील. फक्त राज्य सरकारने त्याच्यात कुठेतरी प्रशासनामध्ये समन्वय ठेवायला हवा होता, तो आतापर्यंत ठेवला नाही. तो यापुढे आजच्या आदेशामुळे राहील अशी आपण अपेक्षा करू शकतो. ठीक आहे. डॉक्टर मनीषा कायंदे, हाच प्रश्न आहे. पॉलिटिकल विल ऑफ द गव्हर्नमेंट, राज्यकर्त्यांची जी राजकीय इच्छाशक्ती आहे ती दिसत नाहीये. माफ करा, आता सरकार भक्कम झालेलं आहे, आमदारकी मिळालेली आहे मुख्यमंत्र्यांना, पण आता पॉलिटिकल विल सरकारची दिसली पाहिजे तरच नोकरशाही ही नियंत्रणात राहील. अन्यथा या राज्यामध्ये अनेक असे प्रसंग बघितलेले आहेत की संधी मिळताच नोकरशहा डोक्यावर बसलेले आहेत. आता दीपक भरपुसे यांनी जे विवरण केलं तर अर्थातच मी ते असं म्हणणार नाही की या सगळ्या गोष्टी त्यांनी ज्या म्हटलेल्या आहेत त्या अजिबातच झालेल्या नाहीयेत. थोडंफार इकडे तिकडे झालेलं आहे, त्यातनं लोकांना त्रास झाला आहे, पण ही परिस्थिती जी आहे ती सगळ्यांवरच पहिल्यांदाच आलेली आहे. याची जसा पूर अनेकदा येतो त्यामुळे लोकांना माहित असतं, वादळ येतात त्यामुळे स्थलांतर अगोदर होतं. तर या बाबतीतच आपण सगळेच ह्याला अनभिज्ञ होतो आणि सगळे आपण अनभिज्ञ असल्यामुळे आपण त्याच्यात कुठेतरी शोधत होतो, असं करून बघूया तसं करून बघूया, ट्रायल अँड एरर सुद्धा झाली. पण त्यातनं पॉलिटिकल विल नव्हतं का, तर तसं अजिबात नाही. पॉलिटिकल विल आहे, अजूनही आहे. आज जे आपण एवढे सगळे आता जे क्वारंटाईन सेंटर्स करतोय, आज 1 लाख बेड्सची तयारी आपण करतोय. रातोरात जे आता 20-20 दिवसात जे आता सेंटर्स उभी राहतात आहे, मग ते वेगवेगळ्या ग्राउंडवर असतील, काय असतील, आपण हॉटेल्स एक्वायर केली, आपण अनेक गोष्टी प्रॉपर्टीज एक्वायर केल्या. हे सगळं विदाऊट पॉलिटिकल विल झालं का? आता दुसरा मुद्दा जो तुम्ही म्हणाला की प्रशासकीय यंत्रणेवर पकड, तर निश्चितच महानगरपालिका म्हणतात तर ती पकड आहेच, त्याच्यात कुठे दुमत नाहीये. परंतु हा जो मध्या काळात थोडीशी ज्याला एक पॉलिटिकल चिंता मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्यावर तर ती कधीच दिसली नाही. त्यांच्या चेहऱ्यावर कधीही ही चिंता नव्हती की पुढे माझ्या पदाचं काय होणार आहे. आणि शेवटी त्यांनी सांगितलं की ठीक आहे, मी आहे, माझं काम करतोय. विरोधकांना जे करायचं होतं ते जाऊन करतच होते. परंतु ह्या म्हणण्याशी मी सहमत नाही की पॉलिटिकल विल नव्हतं. निश्चितच थोडा कमी जास्त कुठे झालं असेल, पण सगळ्यात मोठा प्रश्न मायग्रंट्स हा महाराष्ट्रात होता. बाकी कुठल्याही राज्याला असा एवढा मोठा सामना, एवढ्या मोठ्या संख्येचा सामना करावा लागला नाही आणि तो देखील बऱ्यापैकी केला. मी असं म्हणत नाही 100% सगळं चांगलं झालं, परंतु वी हॅव पास्ड, वी हॅव नॉट फेल्ड इन इट. इतर राज्यांप्रमाणे आपल्याच लोकांना घ्यायचं नाही वगैरे हे प्रकार केले नाही. महाराष्ट्राचं मन मोठं आहे, आधीपासूनच ते मोठं आहे. इतरांना सामावून घेण्याची आपली क्षमता सुद्धा तेवढी आहे आणि तेच आपलं बलस्थान आहे. ठीक आहे, मी शेवटी संतोष आंधळे यांच्याकडे जातोय. संतोष आंधळे यांनी आम्हा सर्व पत्रकारांना आरोग्यविषयक पत्रकारिता कशी करायची याचा एक स्कूलच उघडलेला आहे. म्हणजे आम्ही त्यांना विचारूनच अनेक गोष्टी यावेळेस केलेल्या आहेत आणि सर्वच करतायत. त्यामुळं ते याच्यात भक्कम असे पत्रकार आहेत आणि सुरुवातीपासून त्यावरती लिखाण करणं असेल आणि वेळोवेळी आपलं मत मांडणं असेल आणि त्यांच्या मताची दखल ही प्रशासनानं सुद्धा वेळोवेळी घेतलेली आहे. संतोष आंधळे, मी पुन्हा पुन्हा हे यासाठी विचारतोय की तुम्ही फील्डवरती हे सगळं बघताय. पहिल्या दिवसापासून म्हणजे 10 मार्चला जेव्हा आपल्याकडे पहिला रुग्ण सापडला ते आज या काळामध्ये कुठं असं जाणवलं की यंत्रणा ढिम्म आहे, आपण जी उपाययोजना केली पाहिजे त्यामध्ये गतिमान नाही आहोत, किंवा आपण रिस्पॉन्स टाईम आपला खूप कमी आहे, किंवा प्रत्येक गोष्ट हाताबाहेर गेल्यावरच आपल्याला शहाणपण येतं, असं दिसलंय?
अशी जी नक्कीच खरं तर मी सगळ्या राजकीय ज्या प्रवक्ते आहेत त्यांचा मी मताचा आदर करतो, परंतु आपण काही गोष्टी या ध्यानात घेतल्या पाहिजे असं माझं मत आहे की करोनाने आव्हानच तुमच्यासमोर एवढं मोठं उभं केलं आहे की तुमची ती व्यवस्था अपुरी पडते. आता ह्याच्यामध्ये कुठे वाद निर्माण करायचा नाही आहे मला, परंतु आपण एक गोष्ट मान्य केली पाहिजे की ज्या पद्धतीने करोनाबाधितांची संख्या वाढते, म्हणजे जर आज तुम्ही जर मुंबईत राहणारे असाल तर जे आहातच तुम्ही, परंतु जे कोणी मुंबईत राहतात विशेषतः मुंबई शहरात, तर आज जर तुम्ही बघितलं तर रुग्णालयामध्ये रुग्णाला दाखल करून घेण्यासाठी मोठमोठ्या प्रॉब्लेमला सामोरं जावं लागतं आहे. जर तुम्ही आज लक्षात घेतलं तुमच्या, तर आज कुठलाही रुग्ण तुम्ही घ्या ज्याला कोविड बाधित आहे किंवा कोविड नसणारे रुग्ण घ्या, त्याला एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयातून तिसऱ्या रुग्णालयातून चौथ्या रुग्णालयात जावं लागतं आहे. अशा स्वरूपाची ही सध्याची परिस्थिती आहे. विशेष म्हणजे आपली जी राज्याची आरोग्य यंत्रणा आहे, महापालिका आहे, आमचे सगळे डॉक्टर्स सगळं इमानीतद्वारे काम करत आहेत, मात्र कोरोनाबाधितांची संख्या तेवढी वाढलेली आहे की त्याच्यामुळे ही व्यवस्था जरी तुम्ही प्रयत्न करत असाल तरी अपुरी पडते आहे. आज ज्या काही वृत्तपत्रात किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यमातून ज्या बातम्या प्रसारित होत आहेत शासनाच्या विरोधात किंवा व्यवस्थेच्या विरोधात, त्या बातम्या उपचार मिळत नाही म्हणून होत नाही आहेत, तर अनेक वेळा रुग्णालयात दाखल करून घेतलं जात नाही. हे कटू वास्तव आहे, हे आपल्या सगळ्यांना माहिती असावं. आज तुम्ही कुठल्याही खाजगी रुग्णालयात जा, कुठल्याही शासकीय रुग्णालयात जा, पहिले तुम्हाला नकार घंटा असते. अनेक वेळा तुम्हाला अनाठाई धावपळ करावी लागते. मी नक्कीच असं म्हणतो की रुग्णाला ॲडमिट करून घेतलं जातं, पण कधी त्यासाठी 6 ते 8 तासाचा वेळ जावा लागतो. तुम्हाला काही प्रसंगी ओळखी काढाव्या लागतात. काही तुमचे राजकीय मित्र असतील, डॉक्टर मित्र असतील, पत्रकार मित्र असतील, अशा विविध क्लुप्त्या करून तुम्हाला रुग्ण दाखल करून घेतला जातो. रुग्ण आजारी पडणे हा गुन्हा वाटायला पाहिजे की काय, अशा पद्धतीने सध्या चित्र निर्माण झाले. अनेक छोटे मोठे आजार असणारे लोक पुढे जायला घाबरतात, कारण त्यांना नक्की माहिती असतं की आपल्याला मोठ्या प्रसंगाला सामोरं जावं लागणार आहे. कारण ही परिस्थिती तुम्ही कोणीही नाकारली तरी हे जळजळीत कटू वास्तव आहे, हे कोणी नाकारू शकणार नाही. त्यावेळीच राज्य शासन त्यांच्या पद्धतीने व्यवस्थित क्वारंटाईन सेंटर करत आहे, विलगीकरणाची व्यवस्था करत आहे, परंतु आजही शासकीय रुग्णालयामध्ये काही ठिकाणी बेडचं नियोजन व्यवस्थित केलं तर तिथे आपल्याला आणखी रुग्ण सामावून घेता येतील. आज आपण आता सध्या म्हणतो की आम्ही 80% ज्या खाटा आहेत त्या आम्ही सामावून घेऊ खाजगी रुग्णालयाच्या, मात्र त्याच खाजगी रुग्णालयात जर तुम्ही परवानगी दिली की तुम्ही कोविड रुग्ण घ्या असे आदेशच काढले, तर आजपर्यंत जी काही अनाठाई धावपळ चालू आहे रुग्णांची ती कमी झाली असती. माझं काय मत आहे, तुम्ही रुग्णांना उपचार देण्यासाठी जी काही गरज आहे आणि राजकीय जो काही धुमाकूळ घातलेला आहे, प्रत्यारोप आरोप प्रत्यारोप ते न करता केवळ सध्याचा नागरिक हा केंद्रबिंदू मानून सगळ्यांनी ह्यावरती विचार विनिमय केला पाहिजे. अनेक वेळा आपण या आरोप प्रत्यारोपामध्ये रुग्णांना उपचार मिळतात की नाही हे विसरून बसतोय. आजही तुम्ही जर बघितलं, रुग्ण तुमच्याकडे कोणी पॉझिटिव्ह आला आणि त्याने फोन केला तर त्याला अनेक वेळा 3 ते 4 तासांनी उत्तर मिळत नाही, असे रुग्ण रात्रभर पडून असतात. आणि हा अनुभव अनेक आमच्या आरोग्य पत्रकार करणाऱ्या सगळ्या पत्रकारांना आहे आणि त्याच्या स्वरूपाच्या जास्त बातम्या आहेत. माझं असं मत आहे की ज्या पद्धतीने आपण आत्तापर्यंत सुरुवातीच्या काळात हा करोना आपल्याला व्यवस्थित हाताळता आला, मात्र रुग्णसंख्या ज्या पद्धतीने वाढत आहे आणि ही एक तर परिस्थिती आपल्यासाठी नवीन आहे. आजही आपल्याकडे अनेकांचा गोंधळ आहे. ज्या प्रतिबंधात्मक गोळ्या आपल्याकडे सांगितल्या गेलेल्या आहेत त्या कोणी किती कशा पद्धती घ्याव्यात याच्याबद्दल नेमकी सुसूत्रता नाही आहे. कोणी ॲलोपॅथीचा वापर करत आहे, कोणी आयुर्वेदाचा वापर करत आहे, कोणी होमिओपॅथीचा वापर करत आहे. याला कुठलाही शास्त्रीय आधार नाही आहे की ह्या गोळ्या घेतल्यानंतर मी प्रतिबंधात्मक म्हणजे मला आजार होणार नाही किंवा मी दूर राहीन. यासाठी आपण तज्ज्ञांची समिती बसवली पाहिजे की मुंबई महाराष्ट्रामध्ये सध्या रुग्ण किंवा जे रुग्ण नाही आहेत किंवा कोरोना होऊ नये यासाठी गोळ्यांची धावपळ करतात आहे, विविध पद्धतीचे काढे घेतात आहे, रस घेतात आहे. त्याच्यानंतर काही बरं नाही वाटलं म्हणून आता या गोळ्यांची धावपळ चालू आहे. तर माझं मत आहे ह्या सगळ्या गोष्टींकडे आपण आता लक्ष देण्याची गरज आहे. क्वारंटाईन फॅसिलिटीमध्ये अनेक वेळा मगाशी आमदार राम कदम म्हणाले की त्यांना तिथे उपचार दिले जात नाही, पण क्वारंटाईन फॅसिलिटीमध्ये उपचार देत नाही तर फक्त आपण त्यांना अलगीकरण करून ठेवतो. 6 ते 7 दिवस तिथे त्यांना ठेवलं जातं. त्याच्यानंतर अनेकांना अलगीकरणातून 7 ते 8 दिवसानंतर डिस्चार्ज देण्यात येतो. अलगीकरण म्हणजे तुम्ही असिम्प्टमॅटिक असतात. अनेक वेळा असिम्प्टमॅटिक पेशंटने अलगीकरणात राहिल्यानंतरही त्यांच्या टेस्ट निगेटिव्ह ह्या येत असतात.
मुद्दा तो नाहीये. परत मुद्दा असा आहे की आपण ही व्यवस्था करणार आहोत की नाही, कारण आजपर्यंत आपल्या कोरोनाबाधितांची संख्या ही दिवसेंदिवस वाढणार आहे. व्हायरस हा एका दिवसात नष्ट होणार नाहीये. जो ह्या महिन्यातही होणार नाही आणि पुढच्या महिन्यातही होणार नाही, त्याच्या पुढच्या महिन्यातही होणार नाही. हा व्हायरस तुम्हाला किमान 1.5-2 वर्ष तुमच्या सोबत असणार आहे. तर त्यावेळी आपण कशा पद्धतीने याची योजना करू याचा प्रत्येकाने विचार केला पाहिजे. आजही आपण मृतदेह झाल्यानंतर ते कशा पद्धतीने रॅपअप करून ठेवायला पाहिजे, किती वेळेत ते नातेवाईकांकडे दिले, याच्यावरती नियमांचं कधी कधी पालन होताना दिसत नाहीये. तर ज्या गोष्टी होत नाही त्या कशा होतील याचा विचार केला पाहिजे. मात्र याच्यामध्ये आपली आरोग्य यंत्रणा भक्कम आहे असं माझं स्वतःचं वैयक्तिक मत आहे. प्रशासन त्यांच्या पद्धतीने काम करत आहे. मात्र हे संकटाचं स्वरूप एवढं मोठं आहे की त्या संकटाच्या स्वरूपाला आपल्याला मात देण्याकरता आणखीन विविध उपचार किंवा विविध योजना आखाव्या लागतील. विशेष म्हणजे आपल्याकडे किती रुग्ण आज ॲडमिट झाले, किती बेड अवेलेबल आहे, याची जर कुठे इन्फॉर्मेशन किंवा एखादं ॲप जर विकसित करण्यात आलं तर आपल्या रुग्णांना, नातेवाईकांना, सगळ्यांना त्याची माहिती मिळेल. कारण आज असं होतं की जेव्हा रुग्णांना ॲडमिट करायची वेळ येते तेव्हा त्यांना कुठे माहितीच नसतं. कुठेही फोन केला बेड नाही आहेत, शासकीय रुग्णालयात करा, खाजगी रुग्णालयात करा, कुठेही फोन करा. एकतर त्यामध्ये तुम्हाला किती जवळचे नातेवाईक तुमच्या जवळ येतात हा एक प्रश्न असतो. कारण कोविड म्हटलं की जवळचे नातेवाईक पण लांब होतात. त्याशिवाय ज्या लोकांना आपण विचारायचा प्रयत्न करत असतो, आपल्या सोसायटीतील लोक, ते कधी कधी मदत करत नाही. ह्याच्यामध्ये खूप रुग्ण हताश होतात, केविलवाणी अवस्था होते. विविध हॉस्पिटल ते रुग्ण फिरत असतात. माझं मत आहे जर शासनाने एक व्यवस्था करता आली तर त्यांनी ती करावी. ती म्हणजे त्यांनी ह्या आपल्या राज्यात किंवा आपल्या मुंबई शहरामध्ये किती बेड्स अवेलेबल आहेत, ते किती फुल आहेत, क्वारंटाईन फॅसिलिटीमध्ये किती लोक आहेत आणि किती बेड रिकामे आहे, याची जर माहिती दिली तर लोकांना नक्कीच त्याचा फायदा होईल असं मला वाटतं. अगदी बरोबर आहे राम कदम. हाच प्रश्न आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा सरकारकडे ती काल मागणी केली की डॅशबोर्ड तयार करा की जेणेकरून किती बेड्स भरलेले आहेत, किती रिकाम्या आहेत, प्रायव्हेटमध्ये किती, सरकारमध्ये, सरकारी हॉस्पिटल्समध्ये किती. आता वृत्तवाहिनी म्हणून आमच्याकडे अनेक फोन येतात. 7 ते 8 केसेस अशा आलेल्या आहेत की त्यामध्ये तक्रारदार असे म्हणतायत की आम्ही प्रायव्हेट हॉस्पिटल्समध्ये गेलो, त्यांनी आधी आमच्याकडे काय विचारणा केली की तुमचा इन्शुरन्स किती आहे. 7 ते 8 फोन असे आलेत की ते म्हणतायत आमचं जे बिल आहे, जी आमची इन्शुरन्सची लिमिट आहे 1.5 लाख 2 लाख, त्याच्यावर 1-1.5 लाख वाढवलं गेलेलं आहे. म्हणजे कशाचा पायपोस कशाला नाही आहे. प्रायव्हेट हॉस्पिटल्स मनमानी बिलं आकारतायत आणि तिथे मग त्या रुग्णाची होरपळ होते. असेही प्रकार घडतायत राम कदम मुंबईत. बघा आशिष, मी पहिल्या सत्रात जे मुद्दे मांडले आरोग्याविषयी ते तंतोतंत मुद्दे संतोष आंधळेजींनी, पत्रकारांनी मांडलेले आहेत आणि आपणही त्याला दुजोरा दिला. 2 मुद्दे आहेत की आमच्या ह्या ज्या सूचना आहेत त्या सूचनांना सरकारनं आरोप समजू नये. मला 2 मुद्दे या ठिकाणी मांडायचे. बाळासाहेब थोरातांसारखा एवढा ज्येष्ठ नेता, मोठा मंत्री, त्यांच्या मुखातून विधान येतं की भाजप वारंवार राज्यपालांकडे का जाते. अरे महाराष्ट्र सरकार जर पेशंटला राम कदम बघा ना मी फक्त दुरुस्ती करतो. हे अनेकांना काय वाटतं सांगतो. त्यांचाच प्रश्न नाहीये, काही पत्रकारांचाही आहे. बघा, ज्या दिवशी विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार होती त्या दिवशी विरोधी पक्ष नेते मुंबईतून नागपूरला गेले. सगळ्यांना असं वाटलं की आता राजभवनावर त्यांच्या फेऱ्या कमी होतील. ते परत राजभवनावरती गेले. त्यांच्या मनात शंकेची पाल चुकली. पुन्हा आपलं सरकार अस्थिर होतं की काय, त्यामुळे ते बोलले असतील. आशिषजी, आता या संदर्भात, आजच्या संदर्भात जे बाळासाहेब थोरात बोलले की भाजप वारंवार राज्यपालांकडे का जाते. अहो, महाराष्ट्रातील लोक उपाशी मरतायत. महाराष्ट्रातल्या लोकांना हॉस्पिटलमध्ये बेड मिळत नाही आणि महाराष्ट्र सरकार त्याला दाद देत नसेल तर संविधानाप्रमाणे त्याच्यानंतरचा जो प्रक्रिया आहे ती राज्यपाल आहे. तर त्यांच्याकडे आम्ही गेलो तर थोरातांना वाईट वाटतं. अरे थोरातांनी उत्तर हे दिलं पाहिजे. या ठिकाणी जे सत्ताधारी पक्षाचे प्रवक्ते आहेत त्यांनी हे उत्तर दिलं पाहिजे. होय, चायनामध्ये 7 दिवसामध्ये मोठं हॉस्पिटल उभं राहिलं, आम्ही 56 दिवसात करू शकलो नाही, पण इथून पुढच्या 10 दिवसात करतो म्हणून असं द्या उत्तर. आम्हाला आनंद वाटेल. द्या उत्तर. कामवाल्या बायका ज्या घरी उपाशी भरतायत त्यांना आम्ही मोफत धान्य देऊ, त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे देऊ, आम्ही स्वागत करू तुमचं. द्या उत्तर. रिक्षावाले कोविड सेंटर केले 21 दिवसात. आता तिकडे MMRD मध्ये होत आहे. 2 मिनिटं थांबा. मी येतोय तुमच्याकडे. राम कदमांचं पूर्ण होऊ द्या.
रिक्षावाले, टॅक्सीवाले, त्यांच्या अकाउंटला आम्ही 5,000 रुपये टाकू द्या, सांगा सरकारनं, आम्ही स्वागत करू. वारंवार हे मोदींच्या पीएम फंडला का दिले? अरे ते काय पाकिस्तानचे पंतप्रधान नाहीत, भारत माता तुमचा माझा देश आहे आणि महाराष्ट्रापासून सगळ्या देशाला त्याचा उपयोग होणार आहे. त्यामुळे विचारत नाहीये, त्यांना असं वाटतं तिकडे दिल्यावर इकडे येतील की नाही याची शाश्वती नाही म्हणून म्हणताय. पूर्ण चर्चेमध्ये काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी किंवा शिवसेनेच्या प्रवक्त्यांनी हे सांगितलं का हो? आता उपाशी मरतायत लोक, आम्ही त्याला धान्य देऊ, सांगितलं का? नाही सांगितलं. शेतकऱ्यांचं धान्य आम्ही विकत घेऊन सांगितलं का? नाही सांगितलं. एकही मुद्दा बोलायचा नाही. सचिन सावंत मी येतोय, राम कदमांना पूर्ण करू द्या, सावंत कदमांचं पूर्ण होऊ द्या, मी येतोय तुमच्याकडे. अरे ह्यांनी असं उत्तर द्यायला पाहिजे की होय विरोधी पक्ष म्हणतोय शेतकऱ्यांचं धान्य उचला, आम्ही उचलतो. विरोधी पक्ष म्हणतो लोकांची उपासमार होते, आम्ही तपासतो, जो उपासमार होत असेल तर त्यांना धान्य वाढवून देतो. असं उत्तर न देता ह्याचं काही झालं एकच काटा फिरतो, मोदी मोदी मोदी. अरे काय बालिशपणा लावलाय? अहो कुठल्याही हॉस्पिटलमध्ये मुंबईमध्ये बेड नाही. संतोष आंधळे बोलले ते खरं आहे. सोमया हॉस्पिटल पासून लीलावतीपर्यंत जा, 2 लाख रुपये ऍडव्हान्स घेतात. कुठून आणायचे गरीबारी हो? याच्याबद्दल तुम्ही काही बोलणार नाही. प्रेताच्या बाजूला कोविडचा पेशंट ठेवला जातो, याच्याबद्दल तुम्ही काही बोलणार नाही. आणि तुमच्या बाळासाहेब थोरात म्हणतात किंवा हे लगेच राज्यपालांकडे निघाले. बाळासाहेब थोरांचं तर विधान हे निषेधार्ह आहे, संविधानाच्या विरोधातलं. उलट त्यांनी म्हटलं पाहिजे की विरोधी पक्ष जे मुद्दे मांडतोय त्या मुद्द्यांकडे आम्ही पोहोचू शकलो नाही, ही आमची चूक आहे, पण इथून पुढे आम्ही पोहोचू, असं सकारात्मक उत्तर द्या. भारतीय जनता पार्टीला पॉझिटिव्ह आणि प्रोग्रेसिव्ह राजकारण करायचंय. या संकटाच्या काळात आम्हाला याच्या त्याच्यावर बोट उचलायचं नाही. आणि शेवटचं एकच वाक्य सांगतो, 56 दिवसात, अरे 56 पैशाचं तरी पॅकेज द्यायचं होतं, फक्त एकच मोदी मोदी मोदी. त्याच्या पलीकडे जातच नाही तुम्ही. बरं ठीक आहे, ठीक आहे. राम कदम मुद्दा कळला. राजभवन हे करोना फ्री टापू आहे की काय? अगदी फ्री ऍक्सेस आहे सर्वांना. ठीक आहे, सचिन सावंत उत्तर द्या. सचिन सावंत उत्तर द्या. नाही, मला काय झालंय म्हणजे आश्चर्य वाटतं की आज कसं आहे की भारतीय जनता पक्षाचे नेते सगळेच मंडळींना खोटं बोलण्याची आणि त्या संदर्भामध्ये अतिरंजित विधानं करण्याची सवय लागली आहे. ते मला वाटतं ट्रेनिंग दिली जाते. आता बाळासाहेब थोरातांच्या शब्दांमध्ये त्यांनी म्हटलं, वस्तुस्थिती बाळासाहेब थोरातांनी सांगितलेली आहे, लक्षात घ्या. तुम्ही गेल्या अनेक महिन्यांमध्ये सातत्यानं राज्यपालांकडे राज्याचे विरोधी पक्ष त्या ठिकाणी जाताना दिसतोय भाजपचे, आणि ह्याच्यामध्ये जनतेच्या बद्दल काही त्या ठिकाणी कणव आहे असं नाहीये. त्यांना सत्तेच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी तुम्ही सत्तेच्या बाहेर राहिले त्याची तडफड ती जाणवते, आणि ती तडफड तुम्हाला दिसते तुमच्या कार्यप्रणालीमधनं, तुमच्या कामातनं तुम्हाला ते दिसतंय सतत. लोकांना वाटत नाही की तुम्ही जनतेबरोबर आहात. तुम्ही हे ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी करताय, मला एक गोष्ट सांगा, मोदींना तुम्ही बाजूला का करता हो? मोदींनी शेतकऱ्यांच्या ज्या आर्थिक मदतीच्या पॅकेजमध्ये शेतकऱ्यांना काय दिलं? काही दिलं नाही. कर्ज दिलं, एक्स्ट्रा कर्ज. राज्याला काय दिलं? कर्ज दिलं, 3% 5% वाढवून दिलं, लक्षात घ्या. मदत केलेली नाही. स्थलांतरित मजुरांना काय दिलं? कर्ज दिलं. फेरीवाल्यांना काय दिलं? कर्ज दिलं. आणि तुम्ही म्हणता आर्थिक मदतीचं पॅकेज आणि मोदींच्या बद्दल बोलू नये. आणि मोदींच्या बाजूने तुम्ही किती वेळ राहणार? महाराष्ट्राच्या बाजूला राहणार की नाही हा प्रश्न आहे. महाराष्ट्राला काय दिलं हा जर प्रश्न आला तर काय की भाजपला महाराष्ट्र हा भारताचा भाग वाटत नाही? बरोबर आहे. मोदी सरकार महाराष्ट्राशी काही घेणं देणं लागत नाही असं भाजपला वाटतंय, असं तुम्हाला म्हणायचं आहे? निश्चितपणे काय झालंय तुम्ही एक लक्षात घ्या, पहिल्यापासून ही त्या ठिकाणी त्यांची प्रवृत्ती राहिलेली आहे. मोदीजींनी महाराष्ट्रातले, मुंबईतले अत्यंत महत्वाचे सारखे प्रोजेक्ट हे पळवून त्या ठिकाणी गुजरातला नेले, आणि त्यावेळेला यांचं सरकार असताना मुख घेऊन गप्प बसलं होतं. जाणीवपूर्वक यांना मोदींच्या समोर बोलायची हिंमत नव्हती, आणि त्या ठिकाणी महाराष्ट्राची प्रतारणा त्या ठिकाणी करत होते. अनेक प्रोजेक्ट आले. आता हा तुमचा बुलेट ट्रेनचा प्रोजेक्ट जो होता तोही त्याच्या संदर्भात आला, अहमदाबादचं भलं करण्याकरता. तुम्ही मोदी जी गुजरातचं भलं करू इच्छितात आणि महाराष्ट्राचं महत्व कमी करू इच्छितात, आणि त्यावेळेला महाराष्ट्राचे भाजप नेते हे त्यांच्या बाजूला असतात. महाराष्ट्रासाठी बोलण्याची हिंमत त्यांच्यामध्ये नसते. ठीक आहे, आपण महाराष्ट्रापुरती बोलूया. मनीषा कायंदे, युद्ध पातळीवरती काम करण्याची गरज आहे. मुंबई फॉर एक्झाम्पल, कोविड सेंटर्स जे आता आपण ओपन केलेले आहेत BKC मध्ये, म्हणजे वांद्रा कुर्ले कॉम्प्लेक्स असेल, गोरेगाव असेल, वरळी असेल, इतर ठिकाणी म्हणजे रेसकोर्सला सुद्धा आपली तयारी चाललेली आहे. पाहिजे त्या स्तरावरती आपण युद्ध पातळीवरती ती उपाययोजना करण्याचं ठरवलेलं आहे. तरी सुद्धा महाराष्ट्राचा विचार करून जो समन्वय पाहिजे आहे ना, मी पुन्हा याच्यावरती भर देतोय, कारण जवळून बघतोय, तशा तक्रारी आमच्याकडे येत आहेत, तसं आम्ही अनुभवतोय म्हणून सांगतोय. पॉलिटिकल विल इज मस्ट.
ती हवी आहे. तुम्ही उपमुख्यमंत्री अजित पवार यांना चार्ज करा, त्यांना ऍक्टिव्ह करा. ते महिनाभर झाले दिसत नाहीयेत कुठे. ते दिसले तर लोकांना विश्वास येईल. मुख्यमंत्री सहानुभूतीपूर्वक बोलतायत, लोकांना दिलासा देत आहेत, पण शेवटी काम करणारे जे इंजिन आहे ना ते 2 नंबरचं आहे. लक्षात घ्या, लोकांनी मतदान केलेलं आहे, त्यांना राजकीय स्थिती इथली माहिती आहे. तुम्हाला काहीतरी सत्ताधाऱ्यांना आपापल्यामध्येच सत्तेचं विकेंद्रीकरण हे प्रत्येक टप्प्यावरती करावं लागेल. सर्व मंत्र्यांना ऍक्टिव्ह करावं लागेल. मनीषाताई, आता प्रसार माध्यम आणि पत्रकार हे आपल्या संविधानाचा चौथा स्तंभ आहे आणि तुमच्या सूचना या मी सगळ्या लिहून घेतलेल्या आहेत. संतोष आंधळे जे बोलत होते ते प्रत्येक मुद्दा मी लिहून घेतलेला आहे. निश्चितच मी पहिलेही म्हटलं की 100% सगळं व्यवस्थित चाललंय का, तर नाही. कुठेतरी उणिवा आहे, त्याच्यावर मात करण्याचा उत्तमच प्रयत्न चालू आहे. प्रशासकीय बदल केले का, हो ते केले. पालकमंत्री सगळे काम करतायत, आपापल्या ठिकाणी काम करतायत. ठीक आहे, कधी कधी त्यांना विश्वासात घेतलं नाही घेतलं किंवा डायरेक्ट आदेश निघतायत असं झालं असेल, परंतु यापुढे ते होणार नाही याची निश्चितच दक्षता घेतली जाईल. परंतु पॉलिटिकल विल नाहीये का, तर यावर मात्र मी सहमत नाहीये आशिष जी. पॉलिटिकल विल निश्चितच आहे, परंतु जसं मी म्हटलं की रोज काहीतरी नवीन समस्या उद्भवतील की ज्याची आपल्याला कदाचित काल कल्पना नव्हती, परवा कल्पना नव्हती. काहीतरी वेगळंच येत आहे, केंद्राकडनं काहीतरी वेगळं येत आहे, काहीतरी नवीन समस्या होतीये. आता या स्थलांतरित मजुरांची रोज नवीन समस्या येते. म्हणजे आपण काहीतरी एक योजना करतो आणि समोर काहीतरी दुसरंच येतं. त्यामुळे निश्चितच यावर सगळ्यावर मात करायला पाहिजे. तुमच्या सूचनांचं निश्चितच त्या पोहोचवल्या जातील, एवढं मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे, मी शेवटी दीपक भातुसे यांच्याकडे जातोय. दीपक, लास्ट कॉमेंट थोडक्यात. निश्चित आता राज्य सरकारने जी पावलं उचलायला सुरुवात केलेली आहे, नवे जे नियम आज जारी केलेले आहेत त्यानुसार जर त्यांनी कडक अंमलबजावणी केली, आणि विशेषतः मी या सरकारच्या वारंवार निदर्शनास आणून देतोय की जे मुंबईमध्ये लोक अडकलेले आहेत, केवळ परप्रांतीय नाही तर महाराष्ट्रातले सुद्धा विविध जिल्ह्यातले लोक आहेत, ते मुंबईत अडकलेले आहेत आणि त्यांना आपल्या गावी जायचं आहे. महिनाभरापासून मी अनेक मंत्र्यांशी या संदर्भात चर्चा केली आहे की तुम्ही यांना परवानगी द्या आपल्या गावी जाण्यासाठी. तिथे हे लोक व्यवस्थित क्वारंटाईन राहतील 15 दिवस आणि मोकळा श्वास त्या हवेत घेतील. मुंबईतल्या झोपडपट्ट्यांमध्ये हे लोक राहत आहेत. धारावी असेल किंवा इतर ठिकाणी झोपडपट्टी असेल, बऱ्याच ठिकाणी मराठी माणूस सुद्धा मोठ्या प्रमाणावर झोपडपट्टीत राहतोय. तो जर गावी गेला, मुंबईवरचा तुमचा भार कमी होईल आणि मुंबई तुम्हाला कंट्रोल करणं सोपं जाईल. आता त्या संदर्भात आज जी महाविकास आघाडीची बैठक झाली त्याच्यात या संदर्भात चर्चा झाल्याची माहिती मिळते आणि कदाचित लवकरच त्या संदर्भातला निर्णय राज्य सरकार जाहीर करेल आणि विविध जिल्ह्यातले जे लोक मुंबईत अडकलेत ते आपापल्या जिल्ह्यामध्ये जातील, आपापल्या गावी जातील. निश्चितच तिथे त्यांना क्वारंटाईन 15 दिवस करण्याची व्यवस्था केली जाईल, तशा सूचना प्रशासनाला दिल्या जातील. आणि मुंबईवरचा एकदा भार कमी झाला तर मला वाटतंय मुंबईतला जो वाढणारा आकडा आहे तो कुठेतरी स्थिर होईल आणि नंतर तो हळूहळू खाली आणायला सुद्धा कदाचित सरकारला यश मिळेल. पण जोपर्यंत मुंबईवरचा भार तुम्ही कमी करत नाही तोपर्यंत हे होणार नाही. राज्य सरकारने आता त्या दृष्टीने सुद्धा विचार करायला सुरुवात केली. जे नवीन नवीन प्रयोग राज्य सरकार करत आहे या अडचणीच्या काळात जो उद्भवलाय त्याच्यात हा एक प्रयोग आता राज्य सरकारला करावा लागणार आहे आणि त्याच्यातून जर चांगले रिझल्ट मिळाले तर राज्य सरकारचा मोठा भार कमी होईल आणि कोरोनाचा अटकाव करायला राज्य सरकारला बऱ्यापैकी यश येईल असं वाटतं. आणि राज्य सरकारने त्या दृष्टीनेच विचार करायला सुरुवात केली की नवीन निर्णय घ्यायचे, त्याचे परिणाम कसे दिसत आहेत, चांगले दिसले तर निर्णय कंटिन्यू करायचा, जर वाईट दिसत त्याचे निश्चितच त्या नियमामध्ये राज्य सरकारला बदल करावा लागेल. आणि हे राज्य सरकार आता शिकताना प्रत्येक निर्णय त्याच्या पुढे सुद्धा राज्य सरकारला कदाचित निर्णय घ्यावे लागतील, परत ते बदलावे लागतील त्याचे चांगले परिणाम नाही दिसले तर. हा शेवटी भाग आहे या सगळ्या प्रक्रियेचा आणि ही प्रक्रिया, कारण हे संकट जे आहे ते सगळ्यांनी सांगितलं की नवं संकट आहे, कोणालाच त्याची कल्पना नाही की किती प्रमाणात हे वाढणार आहे. त्यामुळे राज्य सरकारला जर निर्णयातून शिकता आलं तर निश्चितच ते राज्य सरकार आता आपल्याला शिकताना दिसतंय आणि नवीन नवीन निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी करून त्याच्यातून चुका शोधून त्या दुरुस्त करण्याचा प्रयत्न राज्य सरकार करत आहे. खरं तर गरज ही शोधाची जननी आहे. अशा वेळी आता आपण तंत्रज्ञानानं इतकं अद्ययावत झालेलो आहोत की आता विषाणू आहे म्हणून जवळ गेलं पाहिजे आणि म्हणून काम होत नाही असं नाही आहे. आता टेक्नॉलॉजी इतकी मोठी आहे आणि इतकी प्रगत आहे की आपण दूर बसून सुद्धा निर्णय घेऊ शकतो, चांगल्या पद्धतीनं घेऊ शकतो, विचार विनिमय सुद्धा चांगल्या पद्धतीनं करू शकतो. शेवटी संतोष आंधळे, लास्ट कॉमेंट. तुमची कॉमेंट तर द्याच द्या आणि लोकांच्या मनातल्या एका प्रश्नाचं पण उत्तर द्या. तो प्रश्न असा आहे की एखादा जर का करोनाबाधित, करोनामुक्त झाला तर त्याला पुन्हा
करोना होण्याचे चान्सेस किती असतात? अशी निश्चितजी ह्या प्रश्नावरती अनेक जण हा प्रश्न विचारतायत की एकदा करोना बाधित झाला तर तो करोना पुन्हा होऊ शकतो का? तर याच्यावरती आपल्या ICMRचे तज्ज्ञ डॉक्टर रमान गंगाखेडकर याही विषयावरती ते खरं तर काम करतात आहे. एक तर पहिली गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की करोना नवीन आहे, ह्याचा रिकरन्स होतो का? तर ह्याचे आपल्याकडे भारतात जरी काही दाखले नसले तरी वुहान शहरामध्ये दाखले आहेत. पण मात्र जर साथीच्या रोगाचा शास्त्राचा अभ्यास केला, जर तुम्हाला एखादा रोग होऊन गेल्यानंतर तुमच्याकडे अँटीबॉडीज तयार होतात, रोगप्रतिकारक शक्ती तयार होते आणि ती प्रतिकारक शक्ती ह्या बहाल करणाऱ्या पेशी तुमच्यात निर्माण होतात आणि त्याच्यामुळे तुमच्याकडे जो विषाणू असतो, जो व्हायरस असतो, त्याच्यावरती हा अटॅक अँटीबॉडीज करत असतात. त्याच्यामुळे शक्यता नाकारता येत नाही हा आजार पुन्हा होण्याची, पण बऱ्यापैकी प्रमाणात असं मागच्या साथीच्या आजारामध्ये आढळलं आहे की तो रिकरन्स होत नाही. आता होतो का होत नाही याच्यावरती संशोधन पूर्ण जगात सुरू आहे. वुहानमध्ये काही केसेस भेटलेल्या आहेत, भारतात तशा स्वरूपाचा अद्यापही काही घडलेलं नाही आहे. म्हणजे जोवर अँटीबॉडीज त्याच्या शरीरात आहेत तोवर चान्सेस कमी आहेत. त्या अँटीबॉडीज जर का लुप्त झाल्या तर मग होऊ शकतो. ऑफकोर्स, नक्कीच. त्याच्यावरती म्हणूनच मी म्हणतो की त्याच्यावरती काम चालू आहे. किती दिवसापर्यंत तुम्ही औषध घेतलेलं असतं, हायड्रोक्लोरोक्विनचा डोस जो असतो तो हाफ लाईफ त्याचं किती 20 दिवसापर्यंत राहतं का, याच्यावरती काही जी चर्चा सध्या सुरू आहेत. विशेष म्हणजे आपल्याकडे राज्याने एक नवीन चांगली पद्धत चालू केली आहे की क्वारंटाईन फॅसिलिटी ज्या मोठ्या मोठ्या बनवल्या आहेत त्याच्यात कोविड योद्धा नावाचा जो काही उपक्रम सुरू केला आपल्या राज्याने, त्याला खरं तर चांगलं यश येत आहे. म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे 22,500 अर्ज आज आपल्याकडे आले होते की त्यापैकी 3,000 ते 4,000 लोक आज कोविड योद्धा म्हणून काम करतात आहे. असं उपक्रम राबवणारं महाराष्ट्र वन ऑफ द एक राज्य आहे असं आपलं म्हणायला हरकत नाही आहे. आणि त्याच्यामध्ये हा कुशल जो स्टाफ आहे, डॉक्टर, नर्सिंग स्टाफ, हा आणायचा कुठून, त्याच्यावरती मात कशी करायची, त्याच्याकरता केलेला हा उपक्रम आहे आणि ह्याचं सगळ्यांनी स्वागत करायला पाहिजे. दुसरी विशेष गोष्ट म्हणजे आपले जे डॉक्टर आहेत, जे रात्रंदिवस काम करतात आहे, रेसिडेंट डॉक्टर्स आहेत, यांच्यावरती पण आपण खरं तर मायेची म्हणजे कौतुक त्यांचं केलं पाहिजे. राजेश टोपे स्वतः आहेत, जे स्वतः आज सगळ्या हॉस्पिटलमध्ये फिरत आहेत, स्वतः मालेगाव सारख्या एरियात जातात आहे, लोकांशी संवाद साधतात आहे. आणि अनेक वेळा जर तुम्ही त्यांच्याकडे जर बघितलं किंवा कुठलाही प्रश्न उत्तर घेऊन गेला, तुम्ही काय विचारला प्रश्न, तर नक्कीच ते तुम्हाला आन्सर देत असतात. अशा या सगळ्या गोंधळलेल्या परिस्थितीमध्ये चुका या होतील. विरोधी पक्ष म्हणून तुम्ही खरं तर त्यांचं खच्चीकरण न करता राज्य सरकारला किंवा या आरोग्य यंत्रणेला, माझं विशेषतः आरोग्य यंत्रणेचं तुम्ही कोणीही खच्चीकरण करू नका. कारण डॉक्टर काम करतायत, त्यांना उगाच शिव्या देऊ नका, त्यांना मारहाण करू नका, त्यांचं कुठल्याही खच्चीकरण करू नका, असं माझं कळकळीचं आव्हान आहे सगळ्यांना. आणि विरोधी पक्षनेत्यांनी खरं तर आता ह्या वेळी यांना बळ दिलं पाहिजे राज्य सरकारला. कारण आमचे खरोखर डॉक्टर रात्रंदिवस काम करतात. जेव्हा एखादी कमेंट पास होते त्यांच्या विरोधात तेव्हा त्यांना खरं वाईट वाटत असतं. आज 12 ते 16 तास अनेक जण PPE किट घालून असतात, त्यांना PPE किट काढता येत नाही. अशा कठीण परिस्थितीत सगळे डॉक्टर काम करतात. तर माझं मत सगळ्यांनाच माझं असं मत आहे की नागरिकांनी आपापली सगळ्यांनी काळजी घ्यावी. सरकार आपापल्या पद्धतीने काम करेल, परंतु आरोग्य यंत्रणेला जेवढं बळ प्राप्त करून देता येईल ते बळ आपण सगळ्यांनी प्राप्त करून दिलं पाहिजे असं आरोग्य यंत्रणेचं काम करणाऱ्या सर्व कोरोना वॉरियर्सचं खरंच सर्वांनीच आभार मानले पाहिजे. पण पुन्हा एकदा कुठलंही आव्हान, चॅलेंज हे एकट्या दुकट्यानं जिंकता येत नाही. त्यासाठी टीम एफर्ट्स पाहिजे, सर्वांनी सोबत येऊन. त्यासाठी कोणी इक्का दुक्का शिलेदार पुढे होऊन चालत नाही. सर्वांना एम्पॉवर्ड करावं लागतं, सर्वांना शिलेदार करावं लागतं, तेव्हा ती टीम जिंकते. मला असं वाटतं हा जो मंत्र आहे हे राज्य सरकार, स्वतः मुख्यमंत्री ध्यानात घेतील आणि सर्व मंत्र्यांना कामाला जुंपतील. ज्यांच्याकडे काम नाही त्यांना काम देतील. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे राज्यकर्ते अर्थात शासनकर्ते आणि नोकरशहांमध्ये जो समन्वयाचा अभाव दिसतोय तो आता इथून पुढे कमी होईल. राज्यकर्त्यांची राजकीय इच्छाशक्ती जास्त दिसेल, ती हवी होईल. सरकार भक्कम झालेलं आहे, मुख्यमंत्री निश्चिंत आहे. आता त्यांच्याकडनं भरीव कामाची अपेक्षा आहे. मी सर्व मान्यवर पाहुण्यांचे आभार मानतोय. इथेच थांबतो. पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे.